नमस्कार मंडळी, स्वादिष्ट कढईमध्ये तुमचं मनापासून स्वागत। आज आपण इथे बनवणार आहोत मस्त अशी ही कुरकुरीत खमंग पालकची वडी। पूर्ण व्हिडिओ बघा। रेसिपी आवडल्यास स्वादिष्ट कढई YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। तर पालकची वडी बनवण्यासाठी पूर्ण एक जुडी पालक स्वच्छ नीट करून स्वच्छ धुवून बारीक असा कट करून घेतलेला आहे। त्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या साधारणतः 2 ते 3 मी ते घेतलेले आहेत। अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट, पूर्ण 1 चमचा पांढरे तीळ, अर्धा चमचा ओवा, त्यानंतर अर्धा चमचा धणे पावडर, पाव चमचा जिरा पावडर, पाव चमचा हळद आणि पाव चमचा लाल मिरची पावडर, त्यानंतर चवीनुसार मीठ आणि खायचा सोडा चिमूटभर टाकून आता आपल्याला हे सर्व मसाले पालकमध्ये एकदम हळूवारपणे मिक्स करून घ्यायचे आहेत। अगदी अशा पद्धतीने पालक एकदम नाजूक असतो, त्यासाठी अगदी हळूवारपणे आपल्याला हे सर्व मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत। मसाले मिक्स झाल्यानंतर पूर्ण 1 वाटी बेसन, अर्धी वाटी तांदळाचं पीठ मी ते घेतलेलं आहे, तेही एकदम अशा पद्धतीने हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। पूर्ण पीठ मिक्स केल्याशिवाय इथे पाणी मी घातलेलं नाही। तर आता हे पीठ पूर्ण इथे व्यवस्थित मिक्स झालंय। आता आपण यामध्ये अगदी थोडं थोडं पाणी घालून घट्टसर असा आपल्याला याचा गोळा करायचा आहे, तोही हलक्या हाताने। जास्त आपल्याला इथे पालकला पूर्णपणे चिरडायचं नाही, जेणेकरून त्याचा पूर्ण चोथा होतो। त्यासाठी आपल्याला इथे अगदी हळूवार आणि हलक्या हाताने अशा पद्धतीने मळून पालकचा मस्तपैकी इथे मी गोळा करून घेतलेला आहे। आता आपल्याला याचे 2 भाग करायचे आहेत आणि दोन्हीही अगदी थोडंसं हाताला तेल लावून लांबसर असे गोळे करून घ्यायचे आहेत। जसं आपण कोथिंबीर वडी किंवा आळूची वडी बनवतो, अगदी तशाच पद्धतीने, जेणेकरून आपल्याला वड्या कट करण्यासाठी चांगली मदत होईल। तर दोन्हीही इथे मी गोळे करून घेतलेले आहेत। आता आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे। तर शिजवण्यासाठी मी इथे स्टीमरमध्ये पाणी गरम करत ठेवलं आहे। आता आपण यावरती ठेवूयात स्टीमर आणि त्याला थोडंसं आपल्याला तेल लावायचं आहे, जेणेकरून खाली चिकटणार नाही। आणि तयार केलेले पालकाचे गोळे यामध्ये ठेवून 15 ते 20 मिनिटं मस्तपैकी आपल्याला हे मीडियम गॅस ठेवून शिजवून घ्यायचे आहेत। तर 15 ते 20 मिनिटांनंतर मी इथे गॅस बंद केला आणि मस्त अशी आपल्या इथे हे पालकची वडी शिजून तयार आहे। तुम्ही ते बघू शकता। आता आपण ही थंड करून घेणार आहोत। थंड झाल्याशिवाय ती व्यवस्थित कट होत नाही, त्यासाठी मी इथे 15 ते 20 मिनिटं ती फ्रीजमध्ये ठेवून चांगली घट्ट करून घेतलेली आहे, म्हणजे थंड करून घेतलेली आहे। आणि अशा पद्धतीने आपल्याला याच्या वड्या कट करून घ्यायच्या आहेत। तुम्ही ते बघू शकताय। तर पूर्ण वड्या मी इथे कट करून घेतलेल्या आहेत। तुम्ही या वड्या जसं लागेल तसं तळून घेऊ शकताय। तर इथे मी पॅन गरम करत ठेवला आहे आणि त्यामध्ये तेल मी इथे गरम केलेलं आहे। आता आपण या वड्या अगदी खरपूस किंवा कुरकुरीतपणा येईस्तोपर्यंत तळून घ्यायच्या आहेत, लालसर रंगावर येईस्तोपर्यंत। जसं आपण आळू वडी तळतो किंवा कोथिंबीर वडी तळतो, अगदी तशाच पद्धतीने आपल्याला ह्या तळून घ्यायच्या आहेत। तुम्ही या फ्रीजमध्ये ठेवून जसं लागतील तशा तळून खाऊ शकताय। परत एकदा आपण या परतून घेणार आहोत आणि पूर्ण तळून इथे झाल्या की आपल्याला या बाजूला काढून घ्यायचे आहेत। तर तुम्ही इथे कलर बघू शकताय, मस्त अशी कुरकुरीत आणि लालसर रंगाची इथे ही पालकची वडी तयार झालेली आहे। अशाच पद्धतीने मी इथे पूर्ण अशा तळून घेतलेल्या आहेत। तुम्ही ते बघू शकताय, मस्त अशा खमंग आणि कुरकुरीत पालकची वडी आपली इथे तयार। आता इथे एका प्लेटमध्ये घेऊन वरती कोथिंबीर, त्यानंतर पांढरे तीळ आपल्याला इथे टाकायचे आहेत आणि मस्त अशी ही कुरकुरीत खमंग पालकची वडी इथे तयार। रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे ज्या काही माझ्या नवनवीन रेसिपी येतील तुम्हाला भेटून जातील। धन्यवाद।